हाय, मनीषा रेसिपीमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत आहे। आज मी तुम्हाला दाखवणार आहे मऊ लुसलुशीत बनणारी चपाती। तर आपण पाहूया पूर्ण प्रोसेस सह पीठ कसे मळायचे आणि चपाती कोणत्या पद्धतीने लाटायची। पीठ मळण्यासाठी अशी एक मोठी कटोरी घ्या किंवा तुम्ही मोठं ताट घेतलं तरी चालेल। आता या 7 ते 8 चपात्या होतील एवढं पीठ मी घेतलेलं आहे आणि यावर आपण चवीपुरतं मीठ घालून घेतलंय आणि आता आपल्याला थोडं थोडं पाणी घालून हे पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे। तुम्ही मी जो चपाती मऊसूत बनण्यासाठी हा जो व्हिडिओ करत आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा, कारण मी छोट्या छोट्या टिप्स यामध्ये सांगत आहे। आपण ते बारकाईने सर्व ऐका। तर आता पहा, आपण छान हे पीठ असं थोडं थोडं पाणी घालून मी मळून घेतलेलं आहे। छान असा आपल्याला गोळा करायचा आहे। हा गोळा जास्त एकदम कडक किंवा जास्त लूज असा मळू नका, कारण जर तुम्ही फार घट्ट भिजवला तरी चपाती आपली मऊ होणार नाही आणि खूप जर पातळ केलं तर चपाती लाटताना तुम्हाला ती व्यवस्थित जमणार नाही, मग तिचा आकार वेगळा होऊ शकतो। म्हणून चपातीचं पीठ मळताना नेहमी मध्यम मळा आणि छान असं भिजून आपलं सर्व मळून झालं की पीठ आपल्याला 10 ते 15 मिनिटं भिजत ठेवायचं आहे। आता मी त्याच्यावरती तेल लावून घेतलेलं आहे। तेलामुळे त्याला छान मऊसूतपणा येतो आणि असं लावून आपल्याला हे पीठ 15 ते 20 मिनिटं तुम्ही हे भिजायला बाजूला सेट करायला ठेवून द्या। तुम्हाला फार घाई होत असेल तर किमान 10 मिनिटं तरी ठेवा किंवा मग तेल लावून जरा जास्त प्रमाणाने हाताने त्याला मळून घ्या आणि मग लगेच चपात्या केल्या तरी चालतात। फक्त मळताना आपल्याला मेहनत घ्यायची असते। तर आता आपले हे पिठावर मी झाकण ठेवते आणि मी 15 ते 20 मिनिटं असेच ठेवून देणार आहे। आता पाहू शकता आपले 15-20 मिनिटांनी किती छान पीठ भिजले आहे। आता मी याचा छान गोळा करून घेते आणि आपल्याला याच्या हे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहे, जेवढ्या चपात्या बनवायच्या आहे। आता माझे 7 ते 8 चपात्या याच्यामध्ये होणार आहे, तर मी त्याचे मला ज्या आकाराच्या चपात्या बनवायच्यात तेवढे मी गोळे तयार करून घेतले आहे। तुम्ही छोट्या करणार असाल तर छोटे बनवा, मोठी चपाती तुम्हाला लागत असेल तर चपातीचा उंडा मोठा घ्या। आता मी तुम्हाला इथे 2 पद्धतीने लाटून दाखवणार आहे। तर आता पहिली पद्धत एकदम सोपी आहे, ती तुम्ही असं खाली पोलपटावर पहिले पीठ लावून घ्या आणि गोळा गोल करून असा लंबाकृती लाटून घ्यायचा आणि त्याला असं मध्ये फोल्ड करून दोन्ही एका साईडनी तेल टाकून असं दोन्हीकडून लावून तो पिठावर हातावर असा छान गोल करून घ्या आणि त्याला परत दोन्ही बाजूनी थोडंसं पीठ लावून असं गोलाकार चांगलं लाटून घ्या। ज्या मुली नवीन लाटतात, नवीन शिकतात, त्यांच्यासाठी ही पद्धत एकदम सोपी आहे। त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीने केलं तर तुमची चपाती वाकडी येणार नाही आणि हळूहळू तिला असा गोलाकार करायचं आणि चपाती फार एकदम जोर देऊन नाही लाटायची, हलक्या हाताने चपाती लाटायची आणि अशी आपल्याला गोल गोल करून घ्यायची, म्हणजे ती तुमची चपाती चांगली फुगली जाते आणि ही चपाती एकदम मऊ होऊन छान राहते। आता आपला तवा गरम झालेला आहे, तर गरम तवा झाल्याच्या नंतरच चपाती त्याच्यावर आपल्याला टाकायची आहे। आता छान आपला तवा गरम झालाय, मी याच्यावर चपाती घातली आहे। तर आता आपण ती भाजून घेऊया। तर अशी एक पलटी पहिली लगेच करायची, थोडीशी चपाती गरम झाल्यावरती तिला फार एका बाजूने लगेच पहिल्यांदा भाजून नाही द्यायची। आता दुसरी पलटी मारली की चपाती आपली खालून भाजते आणि हळू प्रमाणात ती फुगायलाही चालू होते। आता आपल्या चपातीची जर अशी वाफ गेले तर मग फुगायला थोडासा प्रॉब्लेम होतो, पण ही वाफ आपल्या हाताला लागणार नाही याची काळजी घ्या, कारण जर ही वाफ हाताला लागली तर खूप जोराचा चटका बसतो आणि आगाग होते खूप। त्यामुळे नेहमी स्वयंपाक करताना काळजी घ्या। आता पाहू शकता तुम्ही दोन्ही बाजूनी ही चपाती आपली खूप छान भाजून झालेली आहे। मी थोडंसं तेल लावून असं कलथ्याने तिला भाजून घेतले आहे आणि आता आपण ही चपाती पूर्ण आपली भाजून रेडी झालेली आहे। आता मी तुम्हाला दुसरी पद्धत दाखवते। दुसऱ्या पद्धतीमध्ये आपल्याला याचे 2 भाग करायचे आहे। पहिल्या भागाला तेल लावायचं, परत दुसऱ्या भागाला थोडं तेल आणि पीठ लावायचं आणि असा हा त्रिकोणी उंडा होतो। तर आता याच्या ही लाटताना मधला भाग बाहेर काढायचा आहे आपल्याला,
हा त्रिकोणी भाग हळूहळू घालून गोल आकार याला द्यायचा प्रयत्न करायचा. आणि जर तुम्हाला तसं जमत नसेल तर तुम्ही हातावर आधी थोडंसं गोल आकार त्याला करून घ्या उंड्याला, आणि त्याच्यानंतर लाटायला घ्या. म्हणजे तुमची चपाती अशी गोल छान होईल. आणि ही चपाती खूप सॉफ्ट बनते. तुम्ही अगदी 9-10 तास ही अशीच ठेवली तरी ही मऊ राहते. तुम्ही पाहू शकता आता आपला तवा गरमच झालेला आहे. आता मी ही चपाती याच्यावरती भाजायला टाकली आहे. तर पहिली बाजू आपल्याला थोडीशी भाजून घ्यायची आहे आणि ती पलटी करून घ्यायची आहे. वरती चपाती भाजता भाजता आपण खाली बाकीच्या चपात्या करून घेऊ शकतो. आपल्याला म्हणजे आपला गॅस वायाला जाणार नाही. आता पाहू शकता तुम्ही ही थोडीशी 1-2 मिनटं ठेवून आपण लगेच ती 1 मिनिट ठेवली आणि त्याच्यानंतर लगेच आपण तिला पलटी मारली. आता याची खालची बाजू भाजली की परत आपल्याला एक पलटी मारायची आणि मग त्यानंतर पाहू शकता तुम्ही चपाती एकदम छान आपली फुगते. ही 4 घडीची चपाती मी तुम्हाला दाखवलेली आहे. किती छान फुगली पाहू शकता तुम्ही. दोन्ही साईडनी असं छान तेल लावून घ्या आणि चपाती फोल्ड करून भाजून अशी बाजूला घ्या. आपली ही चपाती रेडी झालेली आहे. अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या चपात्या बनवू शकता. आणि ही चपाती दिवसभर तुम्ही ठेवली तरी ही अशीच मऊ राहते, अजिबात कडक होत नाही. आता अशाच प्रकारे मी ह्या बाकीच्याही चपात्या करून घेत आहे. तर तुम्ही याच पद्धतीने मी दाखवल्याप्रमाणे पीठ मळा आणि अशा पद्धतीने लाटल्या तर तुमच्याही चपात्या अशा छान मऊसूद होतील. तुम्हाला हे चपातीचं पीठ मऊ राहण्यासाठी एक टीप देत आहे मी. नेहमी आपण जेव्हा गव्हाचे दळण करतो तेव्हा 5 किलो गव्हाला 1/2 किलो सोयाबीन वापरा. त्याने आपल्या चपातीचे गुणसत्व पण वाढतात, प्रोटीन भेटते त्यापासून आपल्याला, आणि चपाती मऊ आणि पौष्टिक बनते. तर ही एक टीप होती. आता पाहू शकता आपल्या छान ह्या अशा टम्म फुगणाऱ्या चपात्या झालेल्या आहेत. तर आता अशा प्रकारे मी सर्व चपात्या करून घेतल्यात. पाहू शकता तुम्ही किती छान फुगल्यात बघा चपात्या. तुमच्याही चपात्या अशाच बनतील तुम्ही या पद्धतीने जर पीठ मळले तर. ज्यांना चपात्या येतात त्यांना हे अगदी सोपं वाटतं, पण ज्यांना येत नाही त्यांना ही प्रोसेस पण अवघड वाटते. म्हणून त्यांना मी खूप सोप्या पद्धतीने दाखवण्याचा प्रयत्न करत असते नेहमी. तर तुम्हाला ह्या माझ्या रेसिपीज आवडतात का मला कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ लाईक करत जा. माझे हे व्हिडिओंना सबस्क्राईब करा, मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि असेच माझे नवनवीन व्हिडिओ नेहमी पाहत राहा. तर आता आपल्या ह्या सर्व चपात्या बनून झालेल्या आहे, मऊ लुसलुशीत. तुम्हाला मी आता सर्व चपात्या तर आपल्या झाल्याच आहे. हे बघा ही पण एक पद्धत आहे. तुम्ही असं कपड्यानेही चपाती शेकू शकता. जर तुम्हाला उलटणीने जर जमत नसेल तर असं छान कपड्यानेही तुमची चपाती मस्त फुगली जाते. आता पहा आपल्या सर्व चपात्या रेडी झालेल्या आहेत आणि ह्या अशा दिवसभर मऊसूद राहतात. चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू.